आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर वांगणी या दोन रेल्वे स्थानकादरम्यान चामटोली कासगाव हे नवे रेल्वे स्थानक होण्याचा मार्ग आता सुकर झालाय। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे माजी नगराध्यक्ष राम पातकर आणि खासदार हेमंत सावरा यांनी दिलेल्या प्रस्तावावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भाचा DPR तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्याचबरोबर रेल्वेच्या DRMना प्रत्यक्षात पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील दिलेत। यामुळे वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे। शिवाय कासगाव कामोठे नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्ताव देखील रेल्वे मंत्र्यांकडे मांडण्यात आला। या संदर्भात काय रेल्वे मंत्र्यांकडे मागण्या करण्यात आल्या आणि त्याला कसा सकारात्मक प्रतिसाद मिळालाय या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत माजी नगराध्यक्ष राम पातकर। ती पाहूयात। कासगाव येथे रेल्वे स्टेशन, नव्याने रेल्वे स्टेशनची उभारणी आणि कासगाव ते कामोठे आणि पनवेल अशा रेल्वेला त्यांनी आम्हाला तिथेच सांगितलं की आम्ही त्याला मंजुरी देतो म्हणून। अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने विषय मांडला। रेल्वे मंत्र्यांनी ते ऐकून घेतलं, वेळ दिलं। त्याशिवाय थ्रू ट्रेन्स सगळ्या बदलापूरमध्ये थांबावेत, कारण प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा विषय आहे, त्याला वेळ लागणार आहे, तर तोपर्यंत थ्रू ट्रेन्स थांबवाव्यात। गर्दी कमी करण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते सर्व करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं। त्याशिवाय मेगा सिटी टर्मिनल्स बदलापूरला इथे उभारल्यास त्याला जागा देणार का, त्यावेळेस आम्ही शब्द दिला की आम्ही जागा देऊ। त्यामुळे मेगा सिटी टर्मिनलसुद्धा आम्ही ताबडतोब त्याला मंजुरी देऊ असं मंत्री महोदयांनी सांगितलं। आणखीन सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे की थ्रू ट्रेन्स सगळ्या थांबवणं, वंदे भारत ही चालू करणं। वंदे भारत म्हणजे पनवेल, पुणे आणि बदलापूर अशी लोकल रेल्वे सर्व्हिस चालू करावी अशी मागणी केली आणि ते कसं पॉसिबल आहे तेही मी सिद्ध करून दाखवलं। त्याच्यामध्ये वंदे भारत चालू करण्यासाठी संदर्भात मी आग्रह केला। त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तिथे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे। मी टेक्निकल काही प्रॉब्लेम नाही। पूर्वीचं बदलापूरला अशा प्रकारचे मालगाडी धक्का होता, सर्व्हिसिंग तिथे मालगाड्यांचे करत होते इंजिनचे, तसं इथे करता येईल, जागा अवेलेबल आहे। ते म्हणाले आम्ही त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना पाठवतो आणि वंदे भारत कशी सुरू करता येईल ते सुद्धा आम्ही रिपोर्ट अहवाल मागवतो असं त्यांनी जाहीर केलं। मला असं वाटतं की मी 14 विषय मांडले आणि 14च्या 14 विषयाला त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि मला असं वाटतं की मी त्यांचे आभार व्यक्त करतो। संपूर्ण कुळवा बदलापूर पॅसेंजरच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो। वेळ दिला आणि चांगल्या पद्धतीने आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे आणि खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांची आभार व्यक्त करतो। माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची चिकाटी आणि त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे भविष्यात हे रेल्वे प्रोजेक्ट प्रत्यक्षात आपल्याला पूर्ण झालेले पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे एवढं मात्र नक्की। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।